बायसेप कसं आहे, कसं आहे बॉडी कशी आहे आपली, तुम्ही मला नक्की कॉमेंट पण सांगा. पण सर ती बॉडी तुम्ही एवढं तुमचं वजन आहे, माझं आज तागायत मला माझं 85 किलो वजन आहे. आणि मी आज तागायत मला 100 मीटरचा चांगला म्हणजे आउट ऑफ पर्यंत माझा टाइम जातो. आणि गोळा फेक माझा आउट ऑफ जातो 11 मीटर पर्यंतचा माझा गोळा जातो. 1600 मीटरला काही तुम्हाला माहिती कशी फाटते ते मी पळू शकत नाही, कारण की माझं वजन तेवढं आहे. वजनावर काही नाही आहे माझं की मी तेवढं सर लो वजन आहे ते मी पळू शकत नाही. मी पळू शकतो, पण मला 1600 मीटर कायला पाळायचे, पोरांना शिकवायचे, बॉडी बनवायचे, त्यांना टेक्निक शिकवायचे, 100 मीटर शिकवायचं, 1600 मीटरची प्रॅक्टिस घ्यायची. मला 1600 मीटर म्हणून काय करायचं. पण सर हे तुमचं झालं, पण तुम्ही जो थंबनेल दिलाय की बाबा प्री वर्कआउट क्रिटीन, काय कोणतं वापरायचं सर, तुम्ही पण क्रिटीन प्री वर्कआउट वापरताच की, आणि पोरांना म्हणता नका वापरू. नाही बाळा, मी तुम्हाला फायदे पण सांगितले, तोटे पण सांगितले. तोटे काही एवढे नाहीये, पण फायदे पण चांगले आहेत. मी तुम्हाला नक्की ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला ते शेवटला सांगायचं. प्री वर्कआउट बद्दल ॲक्युरेट माहिती मी तुम्हाला देणार आहे. पण हे प्री वर्कआउटचा चाललाय बाजार, पण चांगलं आहे प्री वर्कआउट, पण त्याच्यामध्ये ते पण कंटेंट आपल्याला भेटले पाहिजे. आता मी उगाच घ्यायचं कोणाचं तरी प्यायचं. याच्या आधी मार्केटमध्ये लय भारी भारी कंपन्या प्री वर्कआउटच्या आहे, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, जिमवाले जे घेतात तेच आपलं रनिंगसाठी असतं. उगाच कोणी काय म्हणून नाही नाही हे खास रनिंगसाठी आहे मित्रांनो, हेच घ्या, याचा तर मला फायदा होईना. अरे मित्र थांब, अरे आम्ही पण घेतोय राव प्री वर्कआउट, आम्ही व्यायाम केला, आम्ही 100 मीटर मारतो रोज, आमचा व्यायाम चालू आहे, रोजला शरीराला झिजवून आमचं चालू आहे. की बाबा पोरांना काही तो पोरगा पाहायला बाबा सिन पेनची इंजुरी आहे, बाबा त्याला मसलची इंजुरी आहे, काफची इंजुरी आहे, बाबा त्याच्यावर काय होईल ह्याचं सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणजे याच्यावरती आम्ही त्याला ट्रीटमेंट सांगतो. आराम करून त्याला फायदा झाला पाहिजे. शूजचा काय प्रॉब्लेम आहे का, ग्राउंडचा काय प्रॉब्लेम आहे का, बाबा त्याला इंजुरी का आली. पण मित्रांच्या डोक्यामध्ये कसं असतं की ते पेल्यावर आम्हाला अशी ताकद आली पाहिजे. मला आजच्या घडीला मला एवढे मेसेज कशावर आलेत माहिती आहे का, तर प्री वर्कआउट कोणतं यूज करू, प्री वर्कआउट कोणतं यूज करू. पण बाळांनो, प्री वर्कआउटचा फायदा होतो, पण तेवढी बॉडीला पण आपल्या सवय पाहिजे तेवढं वर्कआउट करण्याची. पण काही काही जणांना वाटतं फक्त प्री वर्कआउट पेल्याच्या नंतर लय ताकद येते आणि दम अजिबात लागत नाही. असं नसतं मित्रांनो, ते पेलं की दम अजिबात लागत नाही असं नसतं. ते कसं असतं माहिती आहे का, आता मला उदाहरण एखादं सुचना. हा, आपण समजा आता रनिंग करतोय, वाराचा वेग आपल्या पाठीमागून, वारा आपल्या पाठीमागून आहे, आपण पळतोय आणि वारा जसं मागून येईल की आपलं स्पीड वाढतं, म्हणजे आपल्याला पुश केलं जातं. जास्त पुश केलं आपलं रनिंग पण फास्ट होतं. काय म्हणायचं तुम्हाला. त्याच्यामुळं हे फक्त आपल्याला प्री वर्कआउट पुश करण्यासाठी, म्हणजे मी जे प्री वर्कआउट वापरतो, मी लय व्हिडिओ बनवले, लय जणांना टोचले, लय जणांना आवडले, नाही सरांनी चांगली माहिती दिली, काही जणांना टोचले बोचले, पण कोणाला वैयक्तिक बोललेलं नाही बरं का. लय जणांना वाटलं हे महेश आवाळे काय लय शहाणा झाला काय, तो लोकांना ट्रोल करतोय. नाही, मी तसं प्री वर्कआउट बद्दल नाही. प्री वर्कआउट भरपूर जण वापरतात. मी पण एक प्लेअर आहे, ॲथलीट आहे मी, आणि आम्ही पण ह्याच्या आधी वापरले ते, आणि भरपूर जणांना माहिती आहे. त्याच्यामध्ये कॅफिनचं प्रमाण असतं, L-आर्जिनिन असतं. त्याच्यामध्ये ते पिल्याच्या नंतर आपल्या बॉडीला थोडं, ते लगेच नसतं प्यायचं, ते पिलं वॉर्मअपच्या अगोदर प्यायचं, थोडं थांबायचं, रिलॅक्स, एक 5-10 मिनिटानंतर वॉर्मअपला सुरुवात करायची. आता काय ड्युरिंग वर्कआउट चालू असताना त्याचा काही इफेक्ट होत नाही. सवय लावून वर्कआउट कोणत्या पण कंपनीचा घ्या मित्रांनो, कोणत्याही कंपनीचं घ्या, त्याच्यात 250 ते 300 mg पर्यंत त्याच्यामध्ये कॅफिन असतं. त्याच्यामुळे बॉडी चालते. कॅफिन तुम्ही ते स्टिंग बिंग, पर ते ब्लू काय बिग बुल काय त्याचं नाव, रेड बुल त्याचं नाव बी आठवण तसलं, कधी आपण पेलो बी नाही. रेड बुल, पर ते मॉन्स्टर, ह्याच्यामध्ये कॅफिन असतं. काय पोरं जिम मध्ये पेतात माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यामध्ये कॅफिन असतं. आणि काय पोरं नको बाबा प्री वर्कआउटलाही मागे मी आपली कॉफीची 2 रुपयावाली पुडी घेतो, हातात घेतो, तसेच खातो आणि पाणी पितो. आम्ही जिम मध्ये असंच करतो कधी कधी प्री वर्कआउट नसल्यावरती. पण सर ते प्री वर्कआउट केलं होतं तरी काय, तर मित्रांनो ते प्री वर्कआउट केल्यानंतर ते काय होतं माहिती आहे का, बॉडीला आहे ना ते एक मूड आणण्याचा प्रयत्न करतं. समजा म्हणजे मी काय असं कुठं सर्च करून माहिती नाही केली, मी स्वतः पिऊन मला तसं जाणवतंय, त्यामुळे तुम्हाला सांगितलं, तुम्हाला वेगळंच काहीतरी होईल. ते मूड आणण्याचा प्रयत्न करतं आणि बॉडीला जरा अशी खाज वगैरे, त्याच्या मुंग्या वगैरे येतात. त्याच्यामुळे काय वर्कआउट करू वाटतं, आणि ते काय होतं, हे मुंग्या वगैरे थोड्याने बंद होतात, पण तोपर्यंत आपला वर्कआउट झालेला असतो. ह्या मुंग्या असतात लयतले 20 ते 30 मिनिट आपल्या मुंग्या त्या बॉडीला राहतात. आपण खाली वगैरे आले तर डोक्यात मध्ये पण मुंग्या येतात. कारण मी तसं विचार करतो, मागच्या महिन्यापासून डेली मी प्री वर्कआउट घेतोय, सकाळी पण आणि संध्याकाळी जिम मध्ये पण मी प्री वर्कआउट वापरतोय. त्याच्यामुळं
पिल्याच्या नंतर बॉडीला मुंग येतात आणि जसं वर्कआउट चांगला आहे तो अजून वर्कआउट करतो, रेपिटेशन अजून टाकतो. त्याच्यामुळं ते प्री वर्कआउटचा आपल्याला फायदा होतो. पण ज्याची प्रॅक्टिस नाहीये, नाही सर मला प्री वर्कआउट पाहिजे, भरपूर जण म्हणतात, पण बाळा मी म्हणतो बाळा तू प्री वर्कआउट घेतात काय वाद नाही, पण तुझा अजून तो व्यायाम सुरू झालेला नाही की तुझा स्टॅमिना डेव्हलप झालेला नाही. तू काय कर माहिती आहे का, आठवड्यातून 2 तास वापर, जेव्हा लॉंग रूट आहे ना आपला तेव्हा. म्हणजे कसं लॉंग रूटला आपला स्टॅमिना डेव्हलप होतो, आपला इंडोरन्स डेव्हलप होतो. त्याच्यानंतर कसं जास्त लॉंग पळायच्या नंतर आपल्या शॉर्ट स्प्रिंटला आपल्याला स्टॅमिना टिकून राहतो. त्याच्यामुळे काय करू, आठवड्यातून 2 तास घे. आणि तुम्ही पण काय करा माहिती आहे, ते जरा महाग 2,000 पर्यंत, आठवड्यातून 2 3 तास घेतला म्हणजे हेवी वर्कआउट तुमचा जेव्हा असेल ना तेव्हा. पण याचे साईड इफेक्ट म्हणजे कसं माहिती, ह्याची तुम्हाला सवय लागून जाते. आणि कसं माहिती ह्याच्या मी उदाहरणं बघितलं, याने काय होतं माणूस ना थोडंसं बधीर झाल्यागत करतं, थोडंसं येड्यावाने डोक्यावर परिणाम झाल्यागत, म्हणजे बधीर म्हणजे लगेच नाही ले काय काय 2 3 3 4 4 स्कूप टाकतात. मी जिम मध्ये बघितलं आमच्या घेतात 300 ml पाण्यामध्ये 4 स्कूप. अरे म्हणलं येडा आहे काय. एक बाईक खाणं होतं त्या दिवशी मी काय केलं त्याची मजा घेतली, एक स्कूप टाकला, भाऊ पियाला, भाऊ गरगरच करायला लागला. तूने मुझे क्या पिला दिया भाई, मी मर जाएगा. म्हणलं बाबा काय व्हायचं नाही, मला धडधड लागली. पोरं म्हणले म्हणजे कायला पाजलं त्याला, म्हणजे नाही म्हणलं त्याची मजा घेत होतो. म्हणलं बाबा परत नाही पाजणार तुला म्हणलं. तो एक विषय झाला. ते कसं होतं माहिती आहे, काय काय ना उलट्या होती, मळमळ होती ते पेल्याच्या नंतर. हाय चालू वर्कआउट तो पण त्यांच्याकडनं होत नाही. नाही बाबा हे प्री वर्कआउट चांगलं नाही, मला उलट्या होतात, मळमळतंय, मला गरगरतंय. मग ते काय काय ना हे असं वाटतं. पण त्याचा साईड इफेक्ट म्हणजे त्याची सवय लागणे हे लय महत्वाचं. आणि जास्तीत जास्त तुम्ही कॅफेनचं प्रमाण बॉडीमध्ये ठेवू नका. जास्त कॅफेन बॉडीमध्ये ठेवल्यानंतर काय होतं हे मला सर्च करायला लागणार आहे. ह्याच्याबद्दल मला खरंच माहिती नाहीये, मी सर्च करून नक्कीच तुम्हाला सांगेल. जेवढी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. व स्क्रिप्ट वगैरे लिहून मी करत नाही व्हिडिओ, आपल्या वन टेकमध्ये व्हिडिओ असतात. आणि जी मी माहिती काढतो त्याच्यामध्ये स्क्रिप्टेड व्हिडिओ असतात ते माझे, म्हणजे माहिती काढून बनवलेले तुमच्या फायद्यासाठी. तर मित्रांनो फ्री वर्कआउटचा तुम्हाला एवढा फायदा फ्री वर्कआउट कोणतं पण घ्या, कोणाचंही घ्या, कोणतं पण घ्या, त्याच्यामध्ये बॉडीला मुंग्या येतच असतात, ते तसे कंटेंट टाकतात कारण की तुम्हाला जाणवण्यासाठी. पण जास्त काही वापरू नका, वापरा तुमच्या फायद्यासाठी जोपर्यंत तुमची बॉडी चालते. पण जास्त वापरू नका. आठवड्यातून 2दा 3दा ठीक आहे, ज्यावेळेस तुमचा हेवी वर्कआउट असेल. आठवड्यातून 3दा तुमचा हेवी वर्कआउट असतो, सोमवारी सॉरी या 3 दिवस म्हणजे एक दिवस हार्ड वर्कआउट, एक दिवस जरा साधा वर्कआउट, म्हणजे असं बॉडीला ताण द्यायचा ना तो वर्कआउट असतो, म्हणजे आपण आपल्या अकॅडमीमध्ये घेत असतो. ऊन पडायला लागले आता चांगलं, ट्रॅकवरती आता पाणी झाले, आता थोड्याने वाळून जाईल सगळं. तसंच होतं, पण संध्याकाळचा पाऊस नाही आला पाहिजे की सकाळी ग्राउंडवरती होईल. आता पोरांना दुसऱ्या ग्राउंडवरती मला न्यायला लागेल असा विषय. काय नाही, वर्कआउट तर करायचंच आपल्याला, इथं करा नाही तर 1-2 किलोमीटरच्या ग्राउंडवरती जाऊन तिथं करायला लागणार. मित्रांनो व्हिडिओ मला प्री वर्कआउट बद्दल मित्रांनो मी असाच व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला. मला एक जणाचा मागाशी फोन आला होता, तर प्री वर्कआउट बद्दल माहिती सांगा. वैयक्तिक कोणाला फोनवरती माहिती देऊ शकत नाही. मला थांब बाळा तू, मी ना व्हिडिओ आजच्याच बनवतो, आज पोस्ट करून टाकतो. आता माझ्या प्री वर्कआउटची लई दबडी आहे, मी प्रत्येक कंपनीचं दबडं वापरलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, असं नाही की मी वापरला आणि बरंच माहिती सांगतोय. पण प्रत्येक ह्याच्यामध्ये कंपनीच्या प्रोडक्टमध्ये तेवढंच कंटेन असते, जेणेकरून ते प्रत्येक प्रत्येकाच्या बॉडीवर एकच इफेक्ट करतं. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. जय महाराष्ट्र. एक व्हिडिओ बघितलं बॉडी हे बाईस, आता शर्ट बी वासा नाही मला, असा विषय झालाय. ते क्रेटिनच्या व्हिडिओ बद्दल मी नंतर सांगतो बरं का तुम्हाला, व्हिडिओ लॉंग होईल, तुम्ही बघायचा नाही. क्रेटिनमध्ये बॉडी चालते, पाणी प्यावं लागतं, आणि ते क्रेटिन आपल्या बॉडीमध्ये पाणी जास्त ठेवत नाही, त्यामुळं जास्त लघवीला येते. आणि लघवीला आल्यानंतर आपल्याला जास्त पाणी प्यायचं नाही तर आपल्या बॉडीमध्ये स्टोन होतो. पण क्रेटिन त्याच्यानंतर त्याच्यासोबत व्हिडिओ बनवणार आहे.